ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। मागील 2 सत्र आपण इथे पाहतोय नामहट्ट केंद्र भालावली फिशेतवाडी डॉक्टर आनंद पाध्ये म्हणजेच श्रीमान आनंद गोविंद प्रभू यांच्या घरी इस्कॉन राजापूर रत्नागिरी आयोजित नित्य मासिक सत्संग ज्यामध्ये आपण सुरुवात केलं आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 15वा त्यातील आपण 4 श्लोक अभ्यासले होते। आज आपण 5व्या श्लोकापासून सुरुवात करूया आणि पुढे बघूया गाडी कुठपर्यंत जाते ते। तर पहिल्या 4 श्लोकांमध्ये आपण अभ्यासलं होतं की हे जे भौतिक जगत जे आहे हे काय आहे, प्रतिमा आहे आभासी सत्य जगताची। म्हणून त्याचं स्वरूप कसं सांगितलं भगवद्गीता भगवंतांनी, ऊर्ध्वमूलम अधशाखम, वर मूळ आणि खाली शाखा असं एक काय आहे अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचा वृक्ष आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत की फळं खाली लागलेली आहेत आणि मुळं वर आहेत। आणि जीवात्मा सत्य स्वरूप न जाणता ह्या आभासी फळांच्या आशेनं काय करतोय, ह्या वृक्षामध्ये अजून फळांच्या दिशेनं जातोय, म्हणजेच तो भगवंतांपासून उलट दिशेनं जातोय। मग तेव्हा मी उदाहरण दिलं होतं कोणाचं, एसटीचं उदाहरण दिलं होतं की जेवढं आपण एसटीमध्ये ड्रायव्हरपासून लांब बसू तेवढे दणके जास्त बसतात। तर तेच ह्या आध्यात्मिक जगतामध्ये पण तीच वस्तुस्थिती आहे जीवनामध्ये। जेवढं आपण परमेश्वरापासून लांब जाऊ तेवढं आपल्याला काय होणार, जास्त ह्या प्रकृतीचे त्रास काय करावे लागणार, सहन करावे लागणार। मग जो भगवंतांसमीप बसलाय त्याला त्रास होत नाही तसं आहे का, नाही, त्याला पण त्रास होतात। पण त्याला त्रासांकडे बघण्याची बुद्धी जी असते ती पूर्णपणे वेगळी असते। जसं की कुंती महाराणी भगवंतांच्या निस्सीम भक्त आहेत, त्या सांगतात हे भगवंता माझ्या आयुष्यात केवळ दुःखच पाठव, अशी धाडसी प्रार्थना करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का? आहे, सत्य आहे, भागवतमध्ये आहे पहिल्या खंडामध्ये। कुंती महाराणी काय करतात, भगवंतांना कृष्णांना प्रार्थना करतात की हे भगवंता माझ्या आयुष्यात केवळ दुःख पाठव। का पाठव म्हणते, कारण जेणेकरून मला तुझी आर्तपणे काय होईल, आठवण होईल आणि मी तुला पुकारेन। बरोबर की नाही? आपल्याला बघा पंचपक्वान्नांचं मिष्टानं ताट भरून खाल्ल्यानंतर ढेकर वगैरे आल्यानंतर कोणीतरी दिलं पुन्हा अजून काहीतरी आणून आपल्या आवडीचं, तर तेवढी खायची इच्छा होत नाही, भले मग तिथे किती आपल्या आवडीचं असू दे, चांगलं असू दे। तसंच भक्तीमध्ये आहे, जो मनुष्य, तसं इथं कोणीच सुखी नाही आहे म्हणा, सुख हा पण काय आहे इथं आभासीच आहे। सुख हे सुद्धा काय आहे, शाश्वत सुख नाही आहे। इथलं सुखसुद्धा यत्किंचित क्षणभंगूर सुख आहे, जे आपण अळवाच्या पानावरती जसं पाणी तरंगताना दिसतं तशा प्रकारचं सुख इथलं आहे।
तर एखाद्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो बघतो की एखाद्याच्या जीवनामध्ये काय आहे, भरपूर भौतिक सुखं आहेत, भले त्याची कर्म पण तेवढी काय म्हणूया आपण तेवढी चांगली नाहीत. म्हणून आपल्या भगवद्गीता कोर्समध्ये एक आपला विषय आहे, काय आहे, चांगल्या लोकांच्या आयुष्यात वाईट गोष्टी का घडतात आणि त्याच्या विरोधात वाईट लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी का घडतात. आपण पाहतो की खूप पापकर्म करतोय, रत आहे नको त्या कार्यामध्ये, तरी पण तो काय भौतिकदृष्ट्या काय सुबत्तेमध्ये आहे. परवाच ते MR प्रभूजी आले होते, ते मला सांगत होते की मी एवढं तपश्चर्या केली, खूप कडक तपश्चर्या केली, मला काही सिद्धी पण प्राप्त झाल्या, पण त्याचबरोबर ज्यांच्यासाठी मी तपश्चर्या केली ते तर पूर्णपणे नास्तिक बनले, भाऊ आणि बहीण, आणि आज ते सर्व सुख ऐश्वर्य उपभोगत आहेत आणि मी कफल्लक भिकारी आहे. तर मला सांगा, भौतिक सुबत्ता यानं जर कोणी समाधानी झाला असेल, संतुष्ट झाला असेल, असा जीव ह्या पृथ्वीतलामध्ये शोधून पण सापडणार नाही. किंबहुना जे जास्त भौतिक सुबत्ता यांना भेटली आहे त्यांची इच्छा अजून 2004 कसे करायचे ह्याच्यामध्येच ते तणावग्रस्त असतात, भयानक तणाव अनुभवत असतात. बिझनेस वाढवला आहे, कर्ज डोक्यावरती आहे, मॅनेजमेंट कसं करायचं, हे कसं करायचं. आणि त्यापेक्षा जो एखादा निस्सीम सेवक आहे, जो आपल्या मालकावरती आश्रित आहे, जातो 8 तास काम करतो, त्याच्यातले काम किती तास करतो हे त्या मालकाला आणि त्याला माहिती, महिन्यामध्ये किती वेळ घालवतो, आणि गप्पाष्टकामध्ये किती वेळ घालवतो, इकडं तिकडं जरा बोडसं चालवलं, पण राखलेला कामगार आहे. राखलेला म्हणजे बस मालकही सोडणार नाही, तोही मालकाला सोडणार नाही, तो निश्चिंत असतो, त्याला कसलंही टेन्शन नसतं. माहीत असतं भाऊ अडीअडचणीच्या वेळेला मदत करतील, नाही लक्षात, शांत समाधान झोप लागते त्याला. पण त्याचा जो एम्प्लॉयर असतो त्याला कदाचित झोप लागत नसेल. त्यामुळे स्वामी बनणं हे इथं फटके खाणार काय. या भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगात एकच स्वामी आहे, कोण, भगवान श्रीकृष्ण. एकलो ईश्वर कृष्ण आरसब भृत्य, भृत्य म्हणजे दास. एकटे स्वामी कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत, बाकी सगळे त्यांचे दास आहेत. आणि हे शास्त्रांच्या आधारे मी वचन बोलतो आहे, हे माझ्या मनाद्वारे मी वचन बोलत नाही आहे. एकमेव स्वामी जर कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण, बाकी सगळे त्यांचे दास आहेत. तर आपण मागच्या सत्रामध्ये आपण खूप सुंदर विवेचनाचं पाहिलं की अश्वत्थमेनं सुविरूढ मूलं मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा तथा पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन् गतानानि वर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसूता प्राणी. तर या बघून सांगताय, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. या कारण मध्ये 1 महिना गॅप पडले, म्हणजे 1 महिना गॅप पडली की 2 महिने गॅप पडतो. विचार करा, म्हणजे असं आहे. महिन्यात 1 महिन्यात एकदा सत्संग असतो, तो जो आपण जर काय कारणानं मिस केला तर आपल्याला किती गॅप पडते, 2 महिन्याची. आपलं हरिबोलच होऊन जातं मागचं सगळं. म्हणून थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही, भगवंत सांगतात. हा जो फळाने लगडलेला तुम्हाला वृक्ष दिसतोय ती फक्त प्रतिमा आहे पाण्यात पडलेली. याचं वास्तविक खरंच तुम्हाला जर फळं चाखायची असतील तर इथं भेटणार नाहीत. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही या वृक्षाचा. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकलं पाहिजे. या आभासी वृक्षाला पार करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे निश्चय पाहिजे, दृढ निश्चय. अनासक्तीरूपी कोयता घेतला पाहिजे बोडसं, आणि ह्याच्या सगळ्या फांद्या छाटून टाकल्या पाहिजेत. अनासक्ती म्हणजे सगळ्यांना घरदाराला सोडून जायचं, पळायचं नाही, युक्त वैरागी बनायचं. गृहस्थ आश्रमासाठी काय सांगितलं आहे, युक्त वैरागी बना. युक्त वैरागी म्हणजे काय, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये ज्या कर्मामध्ये गृहकृत्यामध्ये आहात तिथंच राहा, पण त्या कर्म करत असताना त्याच्या कोणत्याही फळावरती आसक्त राहू नका. त्याला युक्त वैराग्य म्हटलं आहे. अटॅचमेंट्स नको आहेत, डीप अटॅचमेंट्स नको आहेत की अमकं माझं आहे, तमकं माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. ह्या अटॅचमेंट्स आहेत ना, ह्या खूप त्रासदायक आहेत. आणि जेवढ्या आपल्या अटॅचमेंट्स असतील तेवढ्या त्या छाटणं अवघड होणार आहे. त्यामुळे युक्त वैरागी बनणं म्हणजे काय, आपण आहोत त्या स्थितीमध्ये कार्य करत राहणं. फक्त हृदयामध्ये भाव काय असला पाहिजे की हे जे काय कार्य मी करतोय ते भगवंतांची सेवा चाकरी म्हणूनच करतोय, बस.
हा जर भाव असेल तर आपल्याला कोणत्याही कार्यापासून दुःख लवलेश मात्र प्राप्त होणार नाही. तेच भगवंत इथे सांगतायत काय, अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. बरं, आता इथं जे जीवन आहे हे आपण पाहतो की जन्म मृत्यू जरावधीने भरलेलं जीवन आहे आपलं. आणि ह्या जीवनामध्ये प्रत्येक जण काय आहे, दुःखी कष्टी आहे. तर त्यामुळे भगवान सांगतात असं एक ठिकाण आहे अस्तित्वात, म्हणून ते शोधलं पाहिजे म्हणून सांगतात ना. त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे आता, की ते त्यांना शोधलं पाहिजे की जिथं गेल्यावरती पुन्हा परतावं लागणार नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. असं एक ठिकाण की जिथं हे परमपुरुष आपल्या मूळ रूपामध्ये राहतात, म्हणजेच गोलोकधाम आध्यात्मिक जगतातील. तर त्या ठिकाणाचा आपण शोध घेतला पाहिजे. तिथून आपण आता पुढे चालू करूया. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 15वा, श्लोक आहे 5वा. मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त्य मूढा पदमव्ययं तत्. मोठ्यानं म्हणा. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढः पदमव्ययं तत्. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढा पदमव्ययं तत्. नि रहित, मान खोटी प्रतिष्ठा, मोहा आणि मोह, जित जिंकून, संग संगाचा, दोषः दोष, अध्यात्म आध्यात्मिक ज्ञानामध्ये, नित्यः नित्यत्वामध्ये, विनिवृत्त अलग झालेले, कामः कामापासून, द्वंद्वै द्वंद्वापासून, विमुक्ता मुक्त झालेला, सुख दुःख सुख आणि दुःख, संज्ञे नामक, गच्छन्ति प्राप्त होतो, अमूढा मोहरहित, पदम स्थिती, अव्ययम शाश्वत, तत् त्या. बघा, भगवंत खूप सुंदर ह्या श्लोकामध्ये सांगतायत. मी म्हणेन माझ्या मागून रिपीट करा. जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. क्वालिफिकेशन सांगितले तिथे, म्हणजे गुणवैशिष्ट्य की जी प्राप्त केल्यानंतर जीवात्मा कुठे जाऊ शकतो, अशा शाश्वत धामाला जाऊ शकतो, जिथं जाऊन तो मुक्त अवस्था सदैव अनादी काळापर्यंत प्राप्त करू शकतो. म्हणजे काळच अस्तित्वात नाही तिथे. एकदा तिथं गेल्यानंतर पुन्हा इथं यायची फिरकून गरज नाही. ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. तर भगवान काय सांगतायत, निर्माण मोहा जित संग दोषा, की खोटी प्रतिष्ठा, मोह असत्संगापासून जे मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, म्हणजे असत्याच्या मागे लागलेले नाही आहेत, जे नित्यतत्वाच्या मागे लागले आहेत, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे
हे जाणतात त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. ह्याच्यातला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. असं हे ऑप्शनला टाकणारे विषय नाही आहेत. माणसानं खोट्या प्रतिष्ठेपासून लांब राहिलं पाहिजे, मोहापासून लांब राहिलं पाहिजे, असंच सत्संगापासून लांब राहिलं पाहिजे. आणि अथातो ब्रह्मजिज्ञासा, मनुष्य जीवनाचं कर्मच ते आहे. मुळात काय अथातो ब्रह्मजिज्ञासा आहे. वेदांत सूत्रातील पहिलं सूक्त आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की आता तरी तुला माणसा जन्म प्राप्त झाला आहे, आता तरी तू परमेश्वर कोण आहे त्याची पृष्ठा कर. लक्षात, हे वेदांचा आदेश आहे माणसाला की आता तरी काय कर. याच्यापूर्वी तू 80 लक्ष योनीमध्ये पशु पक्ष्यांच्या प्राण्यांच्या फिरत होतास, पण आता तुला मनुष्य देह प्राप्त झाला. आता तरी तू काय कर, पृष्ठा कर की भगवंत कोण आहेत, मी कोण आहे आणि आमचा दोघांचा संबंध काय आहे. वाय आय एम हिअर सफरिंग. एवढ्या घामाच्या धारा वाहत आहे, त्याच्यात मला का बसावं लागतं, का मला एवढा त्रास होतोय, का मला एवढे व्याधी आहेत, का मला एवढे म्हातारपणाचे कष्ट आहेत, सांधेदुखी आहेत, धड बसता येत नाही, उठता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, पोटात दुखतंय, कधी आणखीन कुठं दुखतंय, काय दुखतंय, पाठीत दुखतंय, पायाला सूज येते, तोंडाला सूज येते, दम लागतो, कोरोना होतो आणि दांडगा माणूस हा बघता निघून जातो आणि त्याच्या मागणं त्याचे कुटुंब सगळे फरफट होते. हे एवढं सगळं का बरं हे आहे प्रश्न आला पाहिजे ना. गाढवा होत नाही तर आपण, हे प्रश्न जर येत नसतील तर, हे प्रश्न जर आपल्याला पडत नसतील ना, तर माणसाच्या जन्मातून काय उपयोग नाही. आपण गाढवा आहोत, ते गाढवाला माहिती असते बस खायला कसं मिळेल, गाढवीन कशी मिळेल, आणि झोपायला कुठेतरी आसरा कसा मिळेल, बस एवढंच. त्याची विवंचना एवढीच असते गाढवाची, ह्याच्यामध्येच तो रथ असतो. आपण गाढवं नाही आहोत. मग भगवंत काय सांगतायत की म्हणून नित्यत्व जाणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे ना. क्षणभंगूर गोष्टींच्या मागे पुढे या माताजी पळण्याचा आपण प्रयत्न करता कामा नये. हा देहसुद्धा क्षणभंगूर आहे. पुढच्या क्षणाला हा देह राहील की नाही याची गॅरंटी देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत. परवाच एक व्हिडिओ डॉक्टर्स ग्रुपमध्ये टाकला होता. कोणतरी एकदम प्रसिद्ध डॉक्टर, एक सर्जन लेडी मॅडम होत्या, राऊंड फक्त त्या नोट्स टाकत होत्या काउंटरवरती, टेबलवर उभ्या राहून. बघितला ना तुम्ही तो व्हिडिओ? नोट्स टाकता त्या असं झाले आणि तिथेच पडल्या. तिथले सिस्टर आणि डॉक्टर धावत आले सगळे, पण त्यांना वाचू शकले नाही. जस्ट 15 मिनिटापूर्वी त्यांनी वॉर्डचं राऊंड घेतलं होतं आणि उभ्या राहून डेस्कवरती काय करत होत्या, नोट्स टाकत होत्या. म्हाताऱ्या पण नव्हत्या. इकडे हरी बोल, विसरला की काय, थोडं लवकर येत चला. नोट्स टाकायचं जे आहे, काय मोठं काम आहे सांगा बघूया. उभं राहून नुसतं पेनानं लिहायचं होतं. ते लिहिता असं त्यांना असं कळलं पण नाही त्यांना. भडम म्हणजे एकदम मेंदूत कोणीतरी गोळी मारावी आणि कोलॅप्स व्हावा माणूस, तसं काय झाल्या, फटकन तिथल्या तिथे कोसळल्या आणि सगळं बंद. हॉस्पिटलमध्ये, स्पेशल हॉस्पिटलमध्ये फुलं नाही आले. ठीक आहे, बसा तुम्ही. आजच्या कार्यक्रमातनं बहुत बरेच घ्यायचे आहेत. आपापली सेवा आपण प्रत्येकानं करायची, कारण इट इज व्हेरी स्ट्रेसफुल. प्रत्येकाला माहिती असलेल्या माणसांना हाका मारत बसणं, या रे. कारण त्याच्यामध्ये एनर्जी वाया घालवायला एनर्जी आता म्हणजे माझ्याकडे तरी नाही आहे. म्हणून मी आज टाईप केलं होतं, सगळ्यांनी आवर्जून या. ह्याच्यापेक्षा अमर्याद दिव्य सुख प्रदान करणारं असं दुसरं कोणतंच साधन पृथ्वीतलावरती काय त्रैलोक्यामध्ये कशातच उपलब्ध नाही आहे. आणि हे ज्याला कळलं त्याला भक्ती कळली. भगवंतांच्या भक्तांच्या सत्संगाशिवाय आणि भगवंतांच्या नामाशिवाय जे फुकट आहे, फुकाचे संध्याकाळी बसलो होतो नामस्मरण करत, तेव्हा ते आमचे गाडगीळ काका आले होते सही घ्यायला. तर हृदयात एक अचानक भाव आला की काय दिव्य रसायन आहे भगवंतांचं नाव. नुसतं मुखावर घेतलं की एक आपण वेगळ्याच भावविश्वामध्ये दिव्यत्वाची अनुभूती लगेच येते आणि त्या आनंदामध्ये आपण सराबोर होऊन जातो सगळं विसरून. तर परवा एकदा समाधीबद्दल थोडंसं मी वाचन करत होतो. तर समाधीचा एक अर्थ मला खूप सुंदर आवडला, जो तुम्हाला शेअर करेन. समाधी, अलग लक्षात, आपण सगळ्यांनी ऐकला आहे ना शब्द समाधी. समाधी म्हणजे आपल्याकडे आपण कोणतरी मेल्यानंतर त्याचं थडगं बांधतो, त्याला आपण काय म्हणतो, समाधी म्हणतो, बरोबर की नाही? पण ते समाधी नाही आहे. दॅट इज नॉट समाधी. समाधी ह्या शब्दाची फोड केली तर त्याच्यात दोन शब्द आहेत, सम
आणि धी. काय? सम म्हणजे समचित्त, धी म्हणजे बुद्धी. ज्याची बुद्धी कोणत्याही अवस्थेमध्ये स्थिर झालेली आहे तेच या श्लोकात सांगितलं आहे. ज्याची बुद्धी चांगलं झालं तरी स्थिर आहे, वाईट झालं तरी स्थिर आहे, अशी ज्यानं बुद्धी प्राप्त केली आहे आणि आपलं सर्वस्व जे भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण केलं आहे तो खरा समाधिस्थ पुरुष आहे. लक्षात ना? म्हणजे जीवनामध्ये काही प्रसंग येऊ देत, चांगले येऊ देत, वाईट येऊ देत, पण त्या दोन्ही अवस्थामध्ये जो आपली बुद्धी, धी म्हणजे बुद्धी, काय ठेवतोय पुढे, समचित्त राखून जो जीवनयापन करतोय आणि त्याला माहिती आहे की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे. कारण ही समाधी अवस्था हठयोगाद्वारे प्राप्त करणे कलियुगामध्ये एक्सपायरी डेट झालेलं मेडिसिन आहे. बरोबर मी सांगतो. ध्यान योगा, हठयोगाद्वारे समाधी प्राप्त करणे हे कलियुगामध्ये काय झालेलं आहे, एक्सपायरी झालेलं काय आहे, मेडिसिन आहे. त्यामुळे कलियुगामध्ये समाधी ह्या ध्यान योगाद्वारे आपल्याला प्राप्त होणार नाही. भगवंताने या भगवद्गीतेतच सगळं सांगितलं आहे कशी समाधी अवस्था प्राप्त करायची. मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यती सत्यम ते प्रतिजाने प्रियोसे मे. ह्या एकाच श्लोकात भगवंताने सांगितले कशी समाधी अवस्था प्राप्त करायची. कधी तुम्हाला कळणार की हे माझे, ते माझे, ते माझे, हे माझे, ते माझे, ह्याच्यापासून दुःख, त्याच्यापासून सुख, त्याच्यापासून सुख, ह्याच्यापासून दुःख. अरे नको पाहिजे यार जिंदगीमध्ये. काय अप अँड डाऊन लावून राहिलंय. समाधी अवस्थेमध्ये येऊया ना थोडंसं. एवढे दिवस आपण आज भक्तीचं रसायन ऐकतोय, श्रवण करतोय, पण आपली समाधी लागत नाही. आपल्याला झोप येते. ती समाधी नाही आहे. झोप येणं ही समाधी नाही आहे. लक्षात ना? दॅट इज नॉट समाधी अवस्था. ती सुप्त अवस्था आहे. काय झोप लागणे प्रवचनामध्ये जप करताना ही सुप्तावस्था. म्हणजे तेवढा काळ तुमचा झाला बट्ट्याबोळ. बरोबर की नाही? तो गेलेला पुन्हा परत येणार नाही आणि ते त्याच्यातनं जे गेलेलं ते पण परत ऐकायला मिळणार नाही. समाधी अवस्था म्हणजे सम आणि धी, बुद्धी आपली समचित्त कोणत्याही स्थितीमध्ये. जसं की सुंदर उदाहरण आहे याचं प्रल्हाद महाराज. कोण आहेत? भक्त प्रल्हाद, जे केवळ 5 वर्षाचे होते आणि काही झालं तरी ते काय होते, समचित्त होते. भगवंतांची निष्ठा त्याने कधीच ढळू दिली नाही किंवा कुठच्या गोष्टीला घाबरले नाहीत. चामडीला उकटतील लागते आणि भासतायत, फोड येतात म्हणून आयगं उयगं केलं नाही. जसं की आमच्या सौ आम्हाला म्हणतात की तुम्ही एवढे मोठे सर्जन असून तुम्हाला एक न्यूरोबायन फोडचं इंजेक्शन घ्यायला लहान पोरापेक्षा पण जास्त हे करता. लक्षात ना? म्हणजे कुठंतरी आम्ही सुद्धा काय आहोत, ह्या देहाची आणि त्याच्या अनुषंगानं असलेली वेदना, म्हणजे ती समाधी अवस्था किती उच्च स्तर असेल विचार करा. तो प्राप्त झाल्यानंतर आपण 24 तास भगवंतांच्या तल्लीनतेमध्येच राहणार. कारण कीर्तनीय सदाहरी हेच सगळ्या शास्त्रांचं सार आहे. आणि कीर्तनीय सदाहरी जो असतो तो निश्चित ही समाधी अवस्था प्राप्त केलेला व्यक्ती असतो. तर इथं भगवंत सांगतायत की जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. अरे श्लोक वडला तोच त्याच्याशी निगडीत झाला दुसऱ्या अध्यायातला. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर भूमार ते संगोत्स्व कर्मणी. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावरती तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. बऱ्याच वेळेला भक्त आळशी लोक जे असतात ना, ते ह्या भक्तिमार्गात येतात. इस्कॉनमध्ये मुलं वगैरे, लहान तरुण मुलं कॉलेजमध्ये अभ्यास करायला नको म्हणून, त्यांच्यासाठी हा श्लोक आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. इथं आळशी माणसाला थारा नाही. भगवंत काय सांगतायत की तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधी समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्ये पण तू आसक्त होऊ नकोस. कर्तव्य करायचंच नाही, चला आता कर्मफलच नको, कर्तव्य पण करायचं नाही, तसं नाही आहे. आपलं नियत कर्तव्य जे दिलेलं आहे भगवंताने ते करत राहिलं पाहिजे. त्याच्याशिवाय काही उपयोग नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतायत की शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकात करण्यात आलेले आहे. भगवंतांना कसं शरण जावं यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. कोणत्याही प्रकारचा अहंकार हृदयामध्ये ठेवायचा नाही आहे की मी अमका आहे, मी तमका आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे, मी लंगडा आहे, मी धडधाकड आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी मास्तर आहे, मी शेतकरी आहे, मी पुढारी आहे, मी सरपंच आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार, मी स्त्री आहे, पुरुष आहे, काही नाही. बिलकुल निरहंकार, निर्माण मोहाजित संगदोषा. स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते. का सांगतात भगवंत की जर तुम्हाला अहंकार असेल कोणत्याही प्रकारचा तर तुम्ही स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजणार, निश्चित समजणार आणि त्यामुळे मिथ्या अहंकार म्हणजे खोटा अहंकाराने तुम्ही काय होणार, उन्मत्त होणार आणि भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते. वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्याने जाणले पाहिजे की प्रकृतीचे स्वामी आपण नसून भगवंत हेच प्रकृतीचे स्वामी आहेत. अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या मोहातून मुक्त झाल्यावरच तो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो. या जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही. कोण भगवंतांना शरण जाऊ शकणार नाही? मी गेलो तर मी जाईन, कनकदासनं सांगितलं होतं ना. जोपर्यंत तुमच्या हृदयातील मीपणा अहंकार जात नाही तोपर्यंत तुम्ही भगवंतांना शरण जाण्याची तीळ मात्र शक्यता नाही. मोहामुळे अहंकार निर्माण होतो. कारण मनुष्य येथे जरी येतो, काही काळासाठी राहतो आणि नंतर निघून जातो, तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की आपणच या जगताचे प्रभू आहोत. काय सांगतायत प्रभुपाद? शास्त्रांचं वचन सांगतात. मोहामुळे अहंकार निर्माण होतो. कारण मनुष्य येथे जरी येतो ना, जन्म घेतो ना, 84 लक्ष योनीचा फेरा पार केल्यानंतर मनुष्याने मिळते. काही काळासाठी राहतो. कोण जन्मालाच मरतात, आम्ही बघतो रोज. कोण 1 महिन्यानं मरतात, कोण 2 वर्षांनी मरतात, कोण 4 वर्षांनी मरतात, कोण 10-15 वर्षांनी मरतात. म्हणजे कोणत्याही काळामध्ये मृत्यूचं तांडव चालूच असतं. म्हणजे कोणत्या वयामध्ये मृत्यू येणार नाही हे आपण सांगू शकत नाही की मी आमका आता बाबा 35 वर्षाचा झालो आहे तर मला अजून आणखी 60-70 वर्षापर्यंत मृत्यू येणार नाही. वी कॅनॉट से. तर काही काळासाठी इथे राहतो, काही काळ तो मग काही असू शकतो आणि नंतर निघून जातो. असं कोणीही नाही इथे की जो इथं आला आणि राहिला आहे. हनुमानजी सोडले तर हनुमानजींना वर दिलेला आहे भगवंताने, प्रभू श्री रामचंद्राने, इथं चिरंजीवी बनून राहा म्हणून. जोपर्यंत रामकथा इथे चालू आहे तोपर्यंत हनुमानजीचं वास्तव्य आहे. व्यास मुनी आहेत, अश्वत्थामा भटकतोय, नारद मुनी आहेत. हरिबोल प्रवचनाला बसवणार इकडे तुम्हालाच. समोर बसून झोपू नका, मागे जाऊन झोपा नाही, आतमध्ये जाऊन तिकडे. एवढ्या जवळ बसून झोपू नका. झोपायची वेळ नाही आहे अजून, 9ला 5 मिनटं आहेत. निघून जातो तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की आपण या जगताचे प्रभू आहोत. मूर्खपणामुळे त्याला वाटतं की मी ह्या जगताचा कोण आहे, स्वामी आहे, माझ्या घराचा मालक आहे, माझ्या समाजाचा मी पुढारी आहे, माझ्या वाडीचा मी म्होरक्या आहे. बरोबर की नाही? प्रत्येक जीव काय ना काय स्थितीमध्ये काय असतो, एखादं पद भूषवत असतो. मग ते पद किती छोटं असू दे पण त्याच्या दृष्टीने ते खूप मोठं असतं पद. अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवितो आणि सदैव कष्टीच राहतो. खूप जबरदस्त तत्त्वज्ञान आहे हे 15व्या अध्यायातलं. म्हणून याला पुरुषोत्तम योग म्हटलं आहे. सगळ्यात उत्तम, एकदम जबरदस्त योग भगवद्गीतेतला. अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवितो आणि सदैव कष्टीच राहतो. ज्या वेळेला तुम्ही समजाल की मी स्वामी आहे, मी प्रभू आहे आणि मीच मालक आहे, स्वामी आहे, त्यावेळेला तुम्ही तुमच्यासाठी परिस्थिती अजून काय बनवता, कठीण बनवता. संपूर्ण जग याच समजुतीने चालले आहे. भूमी ही मानव समाजाचीच असल्याचे लोक मानतात आणि स्वतःच मालक असल्याच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांनी भूमीचे विभाजन केले आहे. बस, बाकी कोणाचा आहे, प्राणी, पशु, पक्षी, वनस्पती कोणाचा अधिकार भूमीवरती
नाही, ह्याच तोऱ्यामध्ये माणूस वावरतो. भले केवढा मोठा जर डोंगर गावचा असला तरी त्या डोंगरामध्ये 1 एकर माझा, 1 एकर तुझा, अशी सगळी आखणी केलेली असते, निस लावलेले असतात, बरोबर की नाही? ते निसाला जर कोणी हात लावला तर लगेच भांडण होतं, कोर्ट कचेऱ्या हे ते सगळं चालू होतं. मग तिथं राहणारे पशु पक्षी जे काय आहेत ते कोणाचे आहेत? हो, भगवंताने काय केवळ माणसासाठीच ही पृथ्वी निर्माण केली का? नाही ना. मनुष्याने मानव समाजच या जगताचा प्रभू आहे या भ्रामक कल्पनेच्या अतीत गेले पाहिजे. माणसानं ओळखलं पाहिजे की मी एकटा ह्या पृथ्वीचा मालक नाही आहे. जेव्हा मनुष्याच्या भ्रामक कल्पनेतून मुक्त होतो तेव्हा तो समाज आणि राष्ट्र इत्यादींवरील आसक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या कुसंगापासून मुक्त होतो. आधी हे जाणलं पाहिजे की हा माझा जो 7/12 जमिनीचा तुकडा आहे तो माझा मालकीचा नाही आहे. जोपर्यंत तुम्ही हे मालकी करत राहणार तोपर्यंत त्याच्यात तुम्ही अडकून राहणार. तर हे जी मालकी आणि त्याच्या आसक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या कुसंगापासून मुक्त झालं पाहिजे. या कुसंगामुळेच तो या भौतिक जगात बद्ध होतो. या संग दोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे. वास्तविकपणे आपल्या मालकीचे काय आहे आणि काय नाही हे त्यानं ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे. माझ्या मालकीचं काय आहे शाश्वत आणि काय नाही? बघा, आपल्या मालकीचं एकच आहे. काय आहे? प्रभूचं नाव. हे एकच आपल्या मालकीचं आहे की जे तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही आणि तुमच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात आहेत, ते तुमच्या मालकीचे आहेत. सांगा त्यांच्यावरती मालकी, ठोका दावा की तुम्हाला मी माझा करून राहणार म्हणजे राहणारच. आपण कोर्टात जातो 2 गुंठे जागेसाठी, हा माझा झालाच पाहिजे. तसा दावा आपण हृदयस्थ परमात्म्यावरती ठोकला पाहिजे कोर्टात. मायादेवीच्या, हे मायादेवी तू मध्ये यायचं नाहीस, हे माझे आहेत आणि ती त्यांना मी माझं करून, जसं की लोकमान्य टिळक काय सांगितले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. तसंच भगवंतांना प्राप्त करून घेणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी त्यांना प्राप्त करून घेणारच, ही शपथ घेतली पाहिजे. मग का बरं भगवंत आपले सेवणार नाहीत? आपण नको त्या गोष्टी आपल्याशा करण्याच्या मागे पळत असतो रात्रंदिवस. या संगदोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे. वास्तविकपणे आपल्या मालकीचे काय आहे आणि काय नाही हे त्याने ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे. अशा रीतीने जेव्हा मनुष्याला यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सुख आणि दुःख, आनंद, विषाद इत्यादी सर्व द्वंद्वापासून मुक्त होतो. बघून त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय सांगतात? द्वंद्वरवी मुक्ता, द्वंद्वापासून मुक्त हो. माझं तुझं, हे मला सुखकारक आहे, ते दुःखकारक आहे, या द्वंद्वापासून मुक्त हो. म्हणजेच समधी राहा. म्हणजेच काय राहा? समचित्त राहा. बुद्धी एकाग्र चित्तानं माझ्यामध्ये लाव, तरच ते शक्य आहे, अन्यथा कोणत्या मार्गाने शक्य नाही. तो पूर्णपणे ज्ञानमय होतो आणि नंतर भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो. मग आता ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की पहिल्या 4 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की हे भौतिक जगत कसं जीवात्म्यासाठी राहण्यासाठी लायक पात्र नाही आहे. मग 5व्या श्लोकामध्ये काय सांगितलं की कोण परमपुरुष आहे ज्याला भगवंत जाणून आपण त्यांना काय केलं पाहिजे? भजलं पाहिजे. आणि ते भजन करण्याची पात्रता माणसाच्या अंगी काय पाहिजे ह्याचे गुणविशिष्ट आपण 5व्या श्लोकामध्ये अभ्यासले. आता 6व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की कोण असं ठिकाण जे आहे ते आपण शोध घेतलं पाहिजे की जिथं गेल्यानंतर पुन्हा परतून यावं लागत नाही. ते धाम कोणतं आहे ते ह्या 6व्या श्लोकात भगवंत सांगतायत. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. म्हणा माझ्यासोबत, माझ्या मागून म्हणा. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. भगवंत काय सांगतायत? नाही तत् त्या भासयते प्रकाशित करतो. सूर्य म्हणजे सूर्य, शशांक म्हणजे चंद्र, पावकः म्हणजे अग्नी, यत पुढे सांगतायत गत्वा न निवर्तन्ते परतून येतो. जो एकदा कोणी परत तिथं जातो तो पुन्हा फिरून इकडे येत नाही या भौतिक जगतात. तद्धाम परमं मम.
ते धामाला सुद्धा काय म्हटलं आहे? परमम म्हटलं आहे. साधंसुद्धा नाही आहे. म्हणजे सगळ्या धामामध्ये अत्युच्च परमम मम माझं, त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. भगवंत काय सांगतात या श्लोकामध्ये? माझं धाम स्वयंप्रकाशित धाम आहे. तिथे कोणत्याही लाईट सोर्सची गरज नाही कृत्रिम. ना सूर्याची गरज आहे, ना चंद्राची गरज आहे, ना अग्नीची गरज आहे, ना विजेची गरज आहे. आणि ह्याच्या बरोबर उलटं अंधकारमय जगतामध्ये आपण राहतो, म्हणून आपल्याला रात्रीचं काय लागतं? लाईट लागते, बरोबर की नाही? अंधकारमय जगतामध्ये आपण राहतो आणि ही लाईटसुद्धा भगवंतांच्या कृपेशिवाय मिळणार नाही. कारण ही लाईट जी आहे ती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरनं आपल्यापर्यंत येते. आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे पाणी पाहिजे तर सूर्यप्रकाश पाहिजे. समुद्रामध्ये सूर्यप्रकाश पडला की वाफा होणार, त्याचे ढग होणार, मग पुन्हा इकडे कुठेतरी कोयनेच्या परिसरामध्ये पाऊस झाला की आपल्याला लाईट भेटणार. म्हणजे शेवटी पुन्हा इथं प्रकाशासाठी आपण कोणावरती अवलंबून? भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून आहोत. जर सूर्य काढून टाकला तर आपलं हे पूर्ण ब्रह्मांड काय आहे? अंधकारमय आहे. पूर्णपणे काळोख्या अंधकारानं भरलेलं आहे. पण भगवंत सांगतात की माझं धाम असं नाही अंधकारमय, ते स्वयंप्रकाशित आहे. तिथे सूर्य, चंद्र, इलेक्ट्रिसिटी, अग्नी यांची प्रकाशासाठी आवश्यकता नाही. पुढे सांगतायत की जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. खूप महत्त्वाचं वाक्य आहे हे. भगवंत सांगतायत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंत सांगतात यद गत्वा न निवर्तन्ते, जो कोणी एकदा इथं जातो त्या परमधामाला तो पुन्हा फिरून या भौतिक जगतामध्ये येत नाही. ह्या भौतिक जगतामध्ये दुःख, क्लेश, कष्ट काढण्यासाठी पुन्हा फिरून येत नाही. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय सांगतात ते बघून आपण पुढे जाऊया. भगवान श्रीकृष्णांचे धाम आध्यात्मिक जगत जे कृष्णलोक गोलोक वृंदावन म्हणून जाणले जाते त्याचे वर्णन या श्लोकामध्ये केलं आहे. परमम मम, भगवंत काय सांगतायत? ते धाम माझं धाम आहे, परम. मग प्रभुपाद सांगतायत आध्यात्मिक जगत कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावन ज्याला म्हणतात ते त्या धामाचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे. वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नसते, कारण तेथील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. या साऱ्या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे. आपल्या इकडे केवळ एकटा सूर्य स्वयंप्रकाशित आहे. चंद्राला सुद्धा काय? सूर्याचा प्रकाश मिळतो परावर्तित. परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. त्या सर्व ग्रहांच्या दैदिप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात. ब्रह्मज्योती जी अध्यात्मवाद्यांचं पहिलं डेस्टिनेशन आहे, ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती. जो आध्यात्मिक मार्गाला लागला आहे त्याला सगळ्यात पहिला आयुष्यामध्ये साधना खूप कडक केल्यानंतर प्रकाश दिसायला लागतो. कोटी कोटी सूर्यानं लाजवेल असा प्रकाश, त्याला ब्रह्मज्योती म्हटले. वस्तुतः हे दैदिप्यमान तेज कृष्णलोक गोलोक वृंदावनातून प्रसारित होते. कुठून येते हे तेज? गोलोक वृंदावनातून प्रसारित होते. कारण भगवंताच्या नखचंद्रातून हा सगळा प्रकाश येतो. पायाच्या नखांच्या, नखचंद्र म्हटलं आहे त्याला, भगवंतांच्या नखातनं हा प्रकाश काय होतो? बाहेर पडतो. जो काय प्रकाश आपण आज पाहतो तो सगळा प्रकाश कुठून येतो आहे? गोलोकधाम म्हणून भगवंतांच्या दिव्य अंगकांतीतनं बाहेर पडतो. या झळझळीत तेजाचा काही भाग महत्त्व भौतिक जगताने व्यापलेला आहे. या व्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठ लोक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेला आहे आणि या ग्रहलोकामध्ये गोलोक वृंदावन प्रमुख आहे. वैकुंठ आपण जे म्हणतो ते अनेक वैकुंठ लोक आहेत. पूर्ण जे क्रिएशन आहे त्याचे फक्त एक पाव भाग म्हणजे एक चतुर्थांश भाग हे भौतिक जगत आहे, ज्याच्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड येतात. आपण म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड, तर ते अनंत कोटी ब्रह्मांड केवळ ह्या भौतिक क्रिएशनमध्येच आहेत. आणि ह्याच्या अजून तिप्पट काय आहे? आध्यात्मिक जगतातील ग्रहगोल तारे आहेत की जे स्वयंप्रकाशित आहेत. वैकुंठ लोक म्हणतात त्यांना. आणि ह्या असंख्य वैकुंठ लोकामध्ये आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेले आहे आणि या ग्रहलोकामध्ये गोलोक वृंदावन हे प्रमुख आहे, कारण तिथून हा सगळा प्रकाश बाहेर येतोय. जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेतच असतो. जोपर्यंत आपण या अंधार कोठडीमध्ये आहोत, या कुंठ जगतात आहोत. कुंठ म्हणजे काय? अंधार कोठडी.
आणि त्याच्या बरोबर विरुद्ध वैकुंठ म्हणजे काय? जिथं अंधार नाही, जिथं दुःख नाही, जिथं क्लेश नाही, जिथं कष्ट नाही, जिथं मरण नाही, जिथं आजार नाही, जिथं वार्धक्य नाही, म्हातारपण नाही, असं ठिकाण म्हणजे वैकुंठ. त्याच्याबरोबर विरुद्ध वय काढून टाकलं की कुंठ राहतं. ते कुंठ म्हणजे अंधकारमय दुःख क्लेश पीडाने भरलेलं जगत, ज्या ठिकाणी आपण आत्ता राहतोय. जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेतच असतो. परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट करतो तेव्हा तो मुक्त होतो. नंतर तो पुन्हा या प्राकृत जगतात परत येण्याची शक्यताच राहत नाही. कारण भगवंताने तसं वचन दिलेलं आहे. काय वचन दिले या श्लोकामध्ये? यद गत्वा न निवर्तन्ते. जो कोणी एकदा ह्या कसाड्यात निष्ठून मुक्त होऊन कुठे जातो? माझ्या त्या भगवतधामात जातो, वैकुंठ लोकात जातो, तो पुन्हा फिरून इकडे येत नाही दुःख भोगायला. म्हणजे सदैव सुखी बनायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे राव. आणि हा आपल्या दादा परदादा सगळ्यांना माहिती होता. आणि म्हणून तर ही परंपरा अजून आपल्याकडे चालू आहे. ह्याच्या पुढचा काळ जो येणार आहे कलियुगाचा, तो अतिशय घोर असं कलियुग येणार आहे. आपण जे सगळे ज्ञानी बुद्धिमान लोक आहोत, तर ह्या कलियुगाचं प्रोडक्शन मंद सुमंद मतयो मंद भाग्या, तर हे सगळं पुढे येणार आहे. तर ह्याच्यापासून वाचायचं असेल तर आत्ताच आपण काय केलं पाहिजे? थोडासा नाही, आपलं पूर्ण जीवन समर्पित भगवंतांना करून त्यांच्या अनुकूलतेखाली त्यांना जे आवडेल ते कार्य आपण करत राहिलं पाहिजे. कोणतं कार्य आवडणार स्वामीला? कोणतं कार्य आवडणार सांगा बघूया. स्वामीला 2-4 कार्य आवडतात. एक, त्या स्वामीनं नेमून दिलेली कामं करा. दुसरं, सदैव स्वामीचं नाव घेत त्याच्या मागणं पुन्हा फिरा. बरोबर की नाही? पण जो खरा स्वामी आहे तो नुसतं मागणं पुन्हा फिरल्यामुळे चापलुसी करत संतुष्ट होत नाही. त्यामुळे स्वामीनं नेमून दिलेली कार्य करा. काय नेमून दिलेत कार्य? भगवान नेमून दिलेत आपल्या कार्य. काय करा? मनुष्य देह प्राप्त झाला आहे, तुम्ही हरे कृष्ण हरे राम म्हणू शकता, तर सदैव माझ्या नामाचा जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणखी काय करा म्हणाले? माझ्या नामाचा प्रचार करा. कारण इथं बहुतांश लोकांचे कान सर्पाच्या कानाप्रमाणे झालेले आहेत कलियुगामध्ये. बरोबर की नाही? ज्यांना कृष्णकथा ऐकायलाच भेटत नाही, रामकथा ऐकायला भेटत नाही, नामामध्ये रुची नाही किंवा ऐकायची इच्छा नाही, असेच लोक बहुतांश आहेत. तर तुम्ही प्रचार करा. भगवान भक्त म्हणणे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे, सोपं गोष्ट आहे. तुलसीदास रामायणामध्ये म्हणतात, मै कुत्ता श्रीराम का भोग कहतो भोग. बरोबर की नाही? तुलसीदास काय म्हणतात? मी माझ्या प्रभूंचा कुत्रा आहे, तसे आम्ही प्रभूंचे कुत्रे आहोत. पट्टा घातला आहे 3 माळांचा तुळशीच्या. तर भक्त होणे म्हणजे काय? स्वार्थी वृत्तीनं जगणे नाही. मी 16 माळा केल्या, माझं मी नियमपालन करतो, आणखीन मी काय असेल ते करतो, तर ध्यान भक्ती होणार नाही होणार भाऊजी, खरंच सांगतो. त्याच्यातनं फक्त अधपतन होणार आपलं, काही दुसरं होणार नाही. आपल्याला जर आपण मग त्याच्याशिवाय भगवंताने सांगितलं नसतं ना की माझ्या नामरूप गुणलीलांचा जो प्रचार प्रसार करतो तो मला सगळ्यात प्रिय आहे. बरोबर की नाही? हे सांगितलं नसतं. त्यामुळे भक्त बनणं म्हणजे सोपी गोष्ट आहे, प्रचार करणं. काल मी श्रीपती अनंतप्रभूजींना सांगत होतो की आता माझं शरीर जरा म्हणजे बऱ्यापैकी थकलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी प्रचार कार्यामध्ये उडी घ्या, तन्मयतेनं प्रचार करा, गुरु महाराजांना प्रभूंना हृदयात धारण करा. जे काय वचन आजपर्यंत आपण शिकलो ते हृदयात धारण करा आणि निस्वार्थ भावानं प्रचार करा. तुमच्या उदरनिर्वाहाचं प्रपंचाचं काळजी बिलकुल करू नका, ते भगवंत चालवतील. अन्यथा आपल्या हातात काय नाही हो. आपल्या हातात काय नाही. बेचिराग व्हायला एक शॉर्ट सर्किट पुरेसं होतं, लाखाचे खाक होऊन जातात. काही वेळ लागत नाही. पण मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं तुम्हाला, ह्याच्या प्रवचनात सांगितलं होतं समुद्रमंथनच्या, काय तुमचे प्रयत्न तुम्ही किती करता त्यापेक्षा ते प्रयत्न तुम्ही भगवंतांना हृदयात ठेवून करता की नाही हे महत्त्वाचं आहे. कारण भगवंत वचन दिलेत ना, जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे त्यांचा आज्ञाधारक शिष्य आहे अर्जुनासारखा, तिथंच श्री विजय बल ऐश्वर्य सगळं वास करणार आणि नीतिमत्ता वास करणार. त्यामुळे निश्चिंत राहा. बिलकुल दुःख कष्ट हे येत राहणार. भले तुम्ही भक्तिमार्गाला लागलात तरी ते काय पाठ सोडणार नाही, येत राहणार. नाही तर रघुदासला त्या हगवणीच्या आजारात भगवंताने काळजी घेतली नसती ना, बरा केला असताना छू करून.
आठवते ना कथा तुम्हाला मी सांगितली होती हरिदासची, रघुदासची, जगन्नाथपुरीमध्ये भगवान निस्सीम भक्त फणस चोरायचा भगवंतांबरोबर. आता फणसाचे दिवस आहेत, फणस चोरायचा आणि भगवंत त्याच्याबरोबर येऊन खेळायचे. त्याची ती छोटीशी ओसरी होती झोपडीवाजा, आणि तिथे तो काय स्वतःसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी आणि काही दाणे ठेवायचं, त्याच्यातलेच आपण पण उचलून खायचं, त्याच्यातले चिमणी कावळी कुत्रे येऊन खायची. एवढा समचित्त राव समाधी अवस्थेमध्ये हा. आणि अजून काय म्हणणार आपण, त्याने कसला फरकच केला नाही. आपण समाधी अवस्था कधी भंग होते जेव्हा आपण फरक करतो, हे माझं ते माझं, ते माझ्यासाठी चांगलं ते माझ्यासाठी वाईट. नाही, त्यानं स्वतःसाठी पण तेच पाणी ठेवलं होतं आणि पशुपक्ष्यांना खाण्यासाठी पण तेच ठेवलं होतं. आणि भगवंत मग त्याच्यावर येऊन सारीपाठ खेळायचे तिथे. कधी बागेत जायचे आंबे चोरायला, फणस चोरायला. भगवंत चोरी करायचं खूप वेळ आहे, माखन चोर आहेत भगवंत. तो फणस पण चोरी करायची. आणि रघुदासला एकदा जायला फूड पॉयझनिंग झालं, हगवण लागली आणि बेशुद्ध पडला. कोणी नाही त्याचं नातेवाईक, तिथंच बेशुद्ध पडला. कॉलरा लागला, काय लागला असेल, पटकी वगैरे. तर स्वतः भगवंत रोज यायचे, त्याला त्याच्यातनं त्या संडासातनं साफ करायचे, त्याला स्वच्छ वस्त्र घालायचे, त्याच्या अंगाला चंदन लावायचे. आणि असे कित्येक दिवस भगवंताने त्या रघुदासची काय केली, स्वतः सेवा केली पर्सनली. जगन्नाथपुरी लोकांना माहिती होतं की जगन्नाथ स्वतः रघुदासच्या घरी येतात. तर एक दिवस असंच भगवंत सेवा करत होते आणि रघुदासचे डोळे उघडले. बरं वाटलं त्याला. हृदय रडायला लागला रघुदास. म्हणतो काय जगन्नाथा, म्हणतो काय किती खालच्या स्तरावरचं तू काम करतोयस, माझी विष्ठा काढतोयस, मला साफ करतोयस. अरे तू जगाचा जगन्नाथ नाथ, तू जर डोक्यात आणलं असतं तर मला असं झुक करून मला बरं करू शकला असतास, बरोबर की नाही? बंद करू शकले असते ना. अहिल्या शिळ्या रूपामध्ये पडली, नुसतं पायाला अहिल्या मुक्त झाली त्याच्यातनं, गौतम ऋषींची पत्नी. मग रघुदासला बरं करायला काय अवघड होतं, करू शकले असते बरं. भगवंत म्हणाले, रघुदास तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस आणि तुझे काही पूर्वप्रारब्ध होते ज्याचं फळ तुला भोगायचं होतं आणि ते भोगून पूर्ण झाल्याशिवाय तुला भगवत धामात माझ्यासोबत येता आलं नसतं. म्हणून ते म्हटलं, हे तुझी प्रारब्धाची फळं काय संचित पूर्वसंचित जे काय ते जळून खा गहू दे, आणि मग आता ह्या जन्मांती तू काय होशील, माझ्या नित्यधामामध्ये यद्गत्वा न निवर्तन्ते, मी तुला घेऊन जाईन. बघा किती भगवंत कृपाळू आहेत, विचार करा. भक्ताची विष्ठा काढतात हो भगवंत. विचार तरी करू शकतो का आपण, भक्ताची विष्ठा? आणि ती माणसाची विष्ठा म्हणजे किती वाईट, तुम्हाला विचार पण करवणार नाही. एखाद्या पशुची विष्ठा काढायला परवडली, पण माणसाची विष्ठा म्हणजे बाप रे बाप. तर तसं सांगतात भगवंत की तुम्ही काय करा, अशा प्रकारे कर्तव्य करा की जे सदैव माझं स्मरण करत कर्तव्य करत राहा, प्रामाणिकपणे कर्तव्य करा, सचोटीनं कर्तव्य करा, आळशी बनू नका, मोह ठेवू नका, त्याच्यामध्ये प्रतिष्ठा खोटी ठेवू नका, बाळगू नका, अहंकार बाळगू नका, निरअहंकारी निर्माण मोहा जितसंग दोषा करून तुम्ही कार्य करत राहा. आणि अशा प्रकारे तुम्ही कार्य केल्यानंतर निश्चित काय होणार, माझ्या धामाला प्राप्त होणार. जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेतच असतो, परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो. नंतर तो पुन्हा या प्राकृत जगतात परत येण्याची शक्यताच राहत नाही. त्यामुळे थोडंसं स्पष्टीकरण पाहिजे अजून. मी तुम्हाला सांगतो की वैकुंठ म्हणजे नक्की काय हो. तुम्ही म्हणाल काय शास्त्रामध्ये काहीतरी खोटं सांगून ठेवलं आहे, नक्की असं वैकुंठ असतं का मुळात आधी, बरोबर की नाही? असं ठिकाण आहे का की जिथं अजिबात कसलेच त्रास नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही, व्याधी नाही, दुःख नाही, क्लेश नाही, तणाव नाही, काही नाही, नुसतं आनंदी आनंद, असं ठिकाण असू शकेल का हो? प्रश्न येतो की नाही आपल्याला. म्हणून आपल्याला ते आपल्या अल्पशा बुद्धीने आपल्याला कळत नाही, म्हणून आपण आध्यात्मिक मार्गाकडे तेवढ्या सिरियसली पाहत नाही. तर आज आपण थोडंसं लॉजिकली तर्कानं जाणून घेऊया की खरंच वैकुंठ धाम अस्तित्वात आहे की नाही. बघा, प्रत्येक जीवाला इच्छा असते काहीतरी, आणि त्या इच्छेची पूर्तता पण ह्या सृष्टीमध्ये भगवंताने करून ठेवलेली आहे, बरोबर की नाही? म्हणजे समजा आता त्या माताजी पाणी पित होत्या
तर तहान लागणे हे काय झाली, इच्छा झाली, बरोबर की नाही. तहान लागली आपल्याला आणि तहानेचं औषध काय आहे, पाणी. ते आपण पाणी 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 करत राहिलो आणि पाणीच अस्तित्वात नाही, असं झालं आहे का कधी? झालं आहे का असं? आपल्याला तहान लागली तर ती तहानेचं शांती करण्यासाठी काय आहे, भगवंताने पाणी निर्माण करून ठेवलेलं आहे. जर आपल्याला भूक लागली समजा, तर भूक लागली आणि जगतामध्ये अन्नच नाही, असं झालं आहे का कधी? नाही. अजून कशा कशाची आपल्याला तृष्णा लागते. पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची. आहार निद्रा भय मैथुनमच. तर असं झालं आहे का हो की एखादा पशु किंवा एखादा पक्षी निर्माण केला आहे नर आणि त्यासाठी मादी भगवंतानी निर्माण करायला विसरून गेले, असं झालं आहे. नरासाठी मादी आणि मादीसाठी नर भगवंताने जोड्यांना काय केलेत, निर्माण केलेले आहेत. आता जरा पुढे जाऊया. मग ह्या झाल्या शुल्लक इच्छा जीवाच्या. जीवाच्या काय झाल्या, शुल्लक खालच्या स्तरावरच्या इच्छा. जीवाची परमोच्च इच्छा काय आहे, कोण सांगेल तुमच्यापैकी? सगळ्यात टॉपमोस्ट लेवलची इच्छा माझी अमकी अमकी आहे प्रभूजी. कोण सांगेल? बघूया, आपण एक एक घेऊया. प्रभूजी तुम्हाला कोणती इच्छा वाटते, परमोच्च इच्छा कोणती आहे? वासुदेव सुत प्रभूजी. ते नंतर आलेलं आहे. तुम्हाला कोणती वाटते टॉपमोस्ट इच्छा तुमची जीवाची? हां, भौतिक काय, सुखी होणे, जवळपास आहात. तुम्हाला प्रभूजी काय वाटते, कोणती टॉपमोस्ट इच्छा कोणती आहे? सुख शांती आणि समाधान. बरं, तुम्हाला प्रभूजी काय वाटतंय टॉपमोस्ट इच्छा? सुख शांती समाधान दिलं आणि आता यमराज येऊन समोर उभे राहिले, चालेल तुम्हाला? विजय प्रभूजी चालेल. मग अजून काय? शांती पाहिजे. पण शांती आणि आता यमराज कोयता घेऊन आले उभे, आता मान कापणार, फास घेऊन आलेत, चालेल तुम्हाला? म्हणजे मृत्यू पण पाहिजे का आपल्याला? पाहिजे का? नको आहे ना. मग साधारण सारांश आपण बघितला तर आपल्याला काय पाहिजे, सुख पाहिजे. पण ते सुख कसं पाहिजे, येणारं जाणार पाहिजे की अमर्याद पाहिजे? हां, अमर्याद पाहिजे. आणि ते अमर्याद सुख उपभोगण्यासाठी काय पाहिजे, आपण सुद्धा अमर झालं पाहिजे. ह्या दोनच इच्छा आहेत ना जीवाच्या. भगवंत वगैरे सगळे बाजूला ठेवा हो, तुम्ही कशाला भक्तीमध्ये आले ते मला माहिती आहे. सगळेजण आपण सगळे बस दाखवायचे भांडं वेगळं, लपवायचं भांडं वेगळं आहे. सगळेजण एकाच इच्छेनं आलो आहेत आपण की आपल्याला सगळ्यांना ह्या भौतिक जगतातले दुःख नको आहेत आणि मृत्यू नको आहे, ह्या दोनच इच्छांसाठी आपण आलेलो आहेत भक्तीमध्ये. बरोबर ना? आता बोलतोय मी. नाही तुम्ही बाबा ते भगवंतांचे पार्षद असाल, इकडून डायरेक्ट प्रचार करण्यासाठी आला असाल. आम्ही तरी इथलेच आहोत. काय श्रीपती प्रभूजी, आम्ही ह्या एकाच उद्देशानं आलो आहे की नको बाबा हे जर्जर आयुष्य आता बस झालं, हे फटके नको. हां, तुम्ही आपले साक्षात तुकाराम महाराजांच्या अवतारासारखे असाल, दॅट्स व्हेरी नाईस. तुमचं मला नित्य काय सहवास लाभतोय. पण सगळे हे मी आनंद वृंदावन तुमच्या मुखातून ऐकलं होतं. लपू नका, भक्तीमध्ये आल्यावर लपू नका, मोठमोठे बडाया मारू नका. मी भगवंताची सेवा करणं आणि अरे काय छट. तुम्ही केवळ आणि केवळ सुख प्राप्त करण्यासाठी इथं आलेला आहात. म्हणून आज मी एक खाली टॅगलाईन टाकली होती, काय, अमर्याद दिव्य सुख प्राप्तीचा मार्ग ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही नाही. बरोबर की नाही? तर दोनच जीवाच्या इच्छा आहेत. जीवाची इच्छा काय की मला अमर बनायचं आहे, मला मृत्यू नको. बघा जेवढे पण तपस्वी राक्षस भले का असेनात, ते सगळे अमरत्वासाठी काय केले, हजारो हजार वर्ष कठोर तपश्चर्या केले. कशासाठी केले? अमरत्वासाठी. मला मृत्यू नको. पण त्यांना मृत्यू नाही असं झालं का? नाही, त्यांना मृत्यू आला, कारण त्यांनी चुकीच्या दिशेनं प्रयत्न केले होते. आणि दुसरं गोष्ट काय आहे की मला सदैव सुखी बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम हॅपी ऑलवेज अँड आय डू नॉट वॉन्ट टू डाय. मला मरायचं नाही आहे आणि मला सदैव सुखी बनायचं आहे. मला सांगा हो, इतुशा तहान लागली पाणी आहे, अजून भूक लागली जेवण आहे, एवढ्या शुल्लक शुल्लक गोष्टींसाठी भगवंताने जर त्याची तृष्णा भागवण्याचं संसाधन उपलब्ध करून ठेवलं तर जीवाची परमोच्च इच्छा काय आहे, मला अमर बनायचं आहे आणि मला सदैव सुखी बनायचं आहे. ही जीवाची परमोच्च इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने काहीच यंत्रणा निर्माण केली नसणार असं वाटतंय का तुम्हाला? प्रश्न आहे माझा. जर साध्या साध्या इच्छांसाठी तर पूर्तता भगवंताने करून ठेवली, तर जीवाची परमोच्च इच्छा आहे की मला सदैव अमर बनायचं आहे, मला कोणत्याही प्रकारचे दुःख नको, मला सदैव सुखी बनायचं आहे. ह्या जीवाच्या दोन इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी भगवंताने यंत्रणा निर्माण करून ठेवली असणार की नाही? असणार ना. त्यालाच वैकुंठ म्हटलंय.
आलं लक्षात? जसं तहान लागल्यानंतर पाणी, तसं जीवाची परमोच्च इच्छा आहे की मला सदैव सुखी बनायचं आहे आणि मला कधी मृत्यू नको, कधी मला म्हातारपण नको, कधी मला जर्जर नको, कधी मला कोणते आजार नको. ही जीवाची परमोच्च इच्छा आहे प्रत्येक जीवाची, आणि त्याच दृष्टीने तो प्रयत्न करत असतो. आणि ही जीवाची परमोच्च स्वरूपाची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत झोपा काढतात असं म्हणत असू तर ते भगवंत नाहीत. भगवंताने त्याच्यासाठी संसाधन निर्माण करून ठेवलं आहे, त्याचं नाव आहे वैकुंठ, गोलोकधाम. आता तिथं कसं जायचं हा मार्ग जो आहे तो तुम्ही सांगितलात पहिलं उत्तर. भगवंतांची सेवा करूनच आपण तिथे जाऊ शकतो, बरोबर की नाही? कारण आपण पळून आलो आहे आपलं घरदार सोडून, बापाला तुझी प्रॉपर्टी घेऊन बस तू, मी चाललो, मोठेपणा करायला आलो इकडे मिरवायला, बरोबर की नाही? भगवंत म्हणे जाऊन बघ, बाहेरच्या दुनियेत काय फटके पडतात ते. आणि ते फटके खाल्ले अनादी काळापासून, त्याला आपल्याला बुद्धी झाली. काही क्वचित विरळे असतात जीव जे वैकुंठातनं येतात इकडे प्रचार प्रसार करायला, त्यांची गोष्ट वेगळी. पण बहुतांश जीव जे आहेत ते इथं फटके खाऊन खाऊन फ्रस्ट्रेशन्स. मी ज्याला 20 वर्षापूर्वी जरा भक्ती सिरियसली करायचा विचार केला तेव्हा मदन गोपाल म्हणजे मी डोकं खूप खायचो. तर त्यांना त्यावेळेला मी सांगायचो 20 वर्षापूर्वी, म्हणजे त्यावेळेला मी एकदम तरुण होतो, 4 पैसे कमवत होतो, शरीर धष्टपुष्ट होतं, पण त्यावेळेला मला जीवनामध्ये वैफल्य आलं होतं, फ्रस्ट्रेशन्स, वैफल्यग्रस्त जीवन. मी म्हणायचो काय प्रभूजी, कारण आस अत्युच्च, कारण हे सुप्तावस्थेतल्या लोकांचं लक्षण नाही आहे, पशुअवस्थेमध्ये आहेत त्यांचं अत्युच्च असं ध्येय आणि आस हृदयामध्ये जागृत होणं हे पशुवृत्तीमध्ये जे जगत आहेत त्यांचं ध्येय असू शकत नाही. माणसाच्या पण योनीमध्ये 4 लाख योनीमध्ये काही प्रिमिटिव्ह योनी आहेत ज्या पशुतुल्यच आहेत, जस्ट पशुतनं वरच्या माणसाच्या देहात आल्यात. पण त्यांची इच्छा एवढीच असते, बस खायला प्यायला कसं भेटेल, झोपायला कसं मिळेल, सेक्स लाईफ कसं भेटेल, बस झालं, मज्जानो लाईफ. पशुसारखंच जीवन जगतात ते. पण ज्याला भगवंताने थोडीशी उच्च बुद्धी दिली तो विचार करतो की मला का एवढे त्रास आहे, आणि त्याच्यातनं हे त्रास भोगून भोगून तो फ्रस्ट्रेट होतो. आणि हे फ्रस्ट्रेट होणं हे भक्ती मार्गातलं पहिलं लक्षण आहे, पहिलं पाऊल आहे, असं मला मदन गोपाल प्रभूंनी त्यावेळेला सांगितलं होतं 20 वर्षापूर्वी, की यू आर ऑन राईट ट्रॅक. तुम्ही जोपर्यंत या भौतिक जगतात, या भौतिक जगतातली नाती गोती, तुमची प्रॉपर्टी, तुमचं नोकरी, तुमचं पैसा संपत्ती, तुमची सुख ऐश्वर्य भोगण्याची साधनं, यापासून जोपर्यंत तुम्ही फ्रस्ट्रेट होत नाहीत तोपर्यंत तुम्ही भगवत भक्तीला लागणंच शक्य नाही. बरोबर बोलतो मी आनंद गुंजरूजी. का भक्तीमध्ये बहुतांश लोक लागत नाहीत? कारण त्यांना वाटतं की आम्ही बस आमच्या ह्याच्यामध्येच आम्ही मजा करतोय. हां, मज्जा. ती क्षणिक मजा किती महागात पडते ते पुढचा जन्म घेतल्यानंतरच कळेल. आणि पुढचा जन्म जे असे क्षणिक मजा करण्याच्या नादी लावतात, जो बहु दुर्लभ असा मनुष्य देह आहे, भगवंतांचं भजन न करता क्षणिक इंद्रिय भोग घेण्याच्या मागे जे लावतात आणि संपवतात, त्यांना पुढचा जन्म पुन्हा नराचा म्हणजे माणसाचा भेटणार नाही. कावळा, कुत्रा, गिधाळ, बेडूक, वानर, साप, मच्छर, भरपूर लक्ष योनी आहेत, नरक योनी आहेत. तर प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे की भगवंतांच्या वचनाला जागलं पाहिजे आणि भगवंत जे सांगतात ते आपण आचरणात आणलं पाहिजे. तर वैकुंठ म्हणजे असं क्रिएशन भगवंतांचं की जिथं जीवाची परमोच्च इच्छा आहे की सदैव मला काय बनायचं आहे, आय वॉन्ट टू बी हॅपी ऑलवेज, मला सदैव सुखी बनायचं आहे. हेच खरं सुख आहे ना, की दुसरं सुख आहे की आत्ता आले आयुष्यामध्ये जरा 2 क्षण बरं वाटलं आणि दुसऱ्या क्षणात ते सुखाचं कारणच दुःखाचं कारण बनतं. भौतिक जगतातली सगळी सुखही अशीच आहेत. बघा, आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेला पास झालो की मी सुखी होईन असं वाटायचं. पास झालात, आता तर मला वाटतं जे नपास झाले ना 6वी 7वीत ते माझे मित्र चांगले सुखामध्ये आहेत. कुठेतरी गडी मजुरी करतात मस्तपैकी, पान तंबाखू म्हणत येतात, मस्त बायको आहे, त्यांची पोरं आहेत, सगळं आहे, झोपडीवाचा घर आहे फर्स्ट क्लास, आणि मस्त डाराडूर झोपतात हो गावी फर्स्ट क्लास. मला असूया होते त्यांना बघून, अरे काय मी उगाच शिकलो एवढा, देवानं उगाच उच्चतर बुद्धी दिली आणि एक 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 पदव्या घेत गेलो. किती त्या पदव्यांच्या मागणे लटांबर ह्या भोवती जगतातली. भयानक अवस्था आहे, लक्षात ना. तर वैकुंठ हे भगवंताने मुद्दामहून निर्माण केलेलं आहे
निर्माण नाही केलेले. हे आध्यात्मिक जगत अनादी काळापासून आहे. हे जे कुंठ जगत आहे भगवंताने मुद्दाम निर्माण केलेलं आहे आपल्यासाठी. ज्या ज्या जीवांना वाटतं की आम्हाला स्वतः स्वामी बनायचं आहे, ते सगळ्या जीवांना असं भगवंताने उचललं आणि टाकलं इकडे. कुठे? या भौतिक क्रिएशनमध्ये. जावा तिकडं स्वामी बना. स्वामी बनण्यामागे किती फटके खावे लागतात ते भोगा. आणि हे फटके खाऊन भोगून आपण जागे होत नाही किती फटके बसले तरी. तर जो हे फटके भोगून खाऊन जागा होत नाही तो पशुबुद्धीचा माणूस म्हटलं पाहिजे. आपण जागृत झालं पाहिजे लवकरात लवकर. आणि लवकरात लवकर ह्या आध्यात्मिक मार्गाला सर्वपणे समर्पित जीवन करून लागलं पाहिजे. तुम्हाला काम धंदा कोणी करू नको म्हणत नाही. करा काम. 8 तास 10 तास काय असेल ते काम करा. पण दिवसातले उर्वरित तास किती राहतात शिल्लक? किती राहतात? 14 ते 16 तास शिल्लक राहतात ना. 14 ते 16 तास शिल्लक राहतात. त्याच्यातली 6 तास झोप घ्या. आणि उरलेले 8 ते 10 तास काय करा? थोडंसं जीवन शिस्तबद्ध करून भक्तिभजनाला सुरुवात करा. जीवन कसं सुंदर बनून जाईल ना ते तुम्ही अनुभवाल. आणि नुसतं हेच जीवन सुंदर बनेल असं नाही, ह्याच्या पुढे पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. याचं शाश्वत वचन दिलं आहे भगवंताने. जो कोणी ह्या मनुष्य देहामध्ये ह्याप्रमाणे आचरण करतो, निर्माण मोहा जितसंग दोषा, तर तो यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धहमं परमम. तो पुन्हा त्या मृत्यू अंती कुठे जातो? भगवत धामात जातो, शाश्वत वैकुंठ लोकात जातो. आणि तिथून पुन्हा त्याचं इकडं परत पतन होत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, असं का भगवंत सांगितलेत? आपण तर पुन्हा पण येऊत ना. नाही येणार. तुम्हाला सांगतो गंमत. कारण जीव एकदा इच्छा द्वेष समुत्थेनं द्वंद्व मोहेनं भारत करून इकडं आला किंवा अनादी काळापासून आपण इथं आहोत, फटके खातोय. तर मला सांगा बघूया, एक 2-3 वर्षाचं बाळ आहे, हा असा फॅन चालू आहे, त्याला माहीत नाही फॅनच्या आतमध्ये बोट घातलं की काय होणार, ते खट्ट होणार ते. तर ते येतं आणि काय करतं, खेळत खेळत त्या फॅनमध्ये बोट घालतं असं मुद्दाम म्हणून. आणि त्याबरोबर झटकन त्याला नखाला लागतं आणि रक्त यायला लागतं. हा अनुभव त्याच्या मेमरीमध्ये कोरला गेला, बरोबर, लहान असलं तरी. पुन्हा ते बाळ स्वतःहून जाईल का त्या फॅनमध्ये बोट घालायला? जाईल का? तसंच जीवाची अवस्था होते. एकदा इथे या भौतिक जगतात पतन झालं की फॅनमध्ये बोट घालण्यासारखं असतं. त्याला कळून चुकतं की इथं काय फक्त जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, इथं काही नाही दुसरं. आणि मग ज्यावेळेला एकदा त्या फॅनमधनं बोट बाहेर आलं की पुन्हा तुम्ही म्हणाल जबरदस्तीनं घालायचं म्हटलं तरी ते घालणार नाही. म्हणून बघून सांगतात यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धहमं परमम. एकदा ह्या भौतिक जगताचे चटके खाल्लेला माणूस, सुज्ञ माणूस, तपश्चर्या करून ज्याला भगवत धामात जातो, भगवंताची सेवा चाकरी करून भगवत धामात जातो, पुन्हा चुकूनही तो इच्छा करणार नाही. काय इच्छा करेल बरं का हो? काय इच्छा करेल? इकडे पुन्हा ह्या फुपाट्यात पडायला, आगीतनं उठून फुपाट्यात पडायला, तसली गोष्ट. एका जन्मातनं दुसऱ्या जन्मात जायचं म्हणजे आगीतनं उठून काय फुपाट्यात पडण्यासारखी गोष्ट असते. कशाला जाईल तो? विचारच करणार नाही. आणि हे सगळं जीवन जे आहे ते आपण भगवंतांच्या चरणी समर्पित करूनच त्यामुळे जगलं पाहिजे. म्हणून भगवंत सांगतायत यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धहमं परमम. बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो, परंतु मुक्तावस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन भगवंतांचा पार्षद बनतो. आलं बघा, पार्षद शब्द आला इथे. आणि त्या ठिकाणी सच्चिदानंदमय जीवनाचा उपभोग घेतो. मग भगवंतांना ज्याला वाटतं की इकडे पृथ्वीतलावरती किंवा ब्रह्मांडामध्ये धर्माचा ऱ्हास होतोय, त्याला मग भगवंत अशा पार्षदांना, निज पार्षदांना, तुकाराम महाराज जसे होते, श्रील प्रभुपाद होते, अशा निज पार्षदांना या पृथ्वीतलावरती पाठवतात की जावा तिकडे जाऊन काय करा, माझ्या नामरूप गुणलीलांचा काय करा, प्रचार आणि प्रसार करा. त्यामुळे भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचा जे प्रचार आणि प्रसार करतायत ते जाणलं पाहिजे आपण. केवळ भगवंतांच्या अहैतुकी कृपेद्वारेच ते शक्य आहे. भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचा प्रचार करणारी व्यक्ती स्वतःची ताकद त्याच्यामध्ये नसते. निस्वार्थ बोलतोय आम्ही. पैशासाठी पोथीपुराण वाचणारे भरपूर भेटतील तुम्हाला. निस्वार्थ हृदयापासून तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं हीच केवळ एक निस्सीम भावना हृदयामध्ये धरून जे भगवंतांच्या विशुद्ध नामरूप गुणलीलांचा प्रचार प्रसार करतायत, दोज ऑल लिव्हिंग एंटिटीज आर एम्पॉवर्ड बाय लॉर्ड श्रीकृष्ण हिमसेल्फ. हे जाणलं पाहिजे. हे अशा प्रकारचे सगळे प्रचारक जे आहेत ह्यांना भगवंतांची डायरेक्ट कृपा प्राप्त असते. त्याच्याशिवाय हे कार्य शक्य नाही. आणि मग कोणाला नको आहे भगवंताची कृपा? वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे
मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे. बघा, मी तुम्हाला किती सुंदर माहिती सांगितली वैकुंठाबद्दलची. प्रभुपाद तेच सांगतायत, ही माहिती जाणल्यामुळे मनुष्याने मुग्ध झालं पाहिजे, तल्लीन झालं पाहिजे. कधी मला एकदा वैकुंठात जाता येईल हा ध्यास लागला पाहिजे. त्याने त्या या सत्यतेच्या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. इच्छा करणं वाईट नाही, मुक्तावस्थेत इच्छा करणं वाईट नाही. आपण सगळे ते ताकाला जाऊन भांडलं पाहिजे काय गरज नाही आहे. पुन्हा एकदा आनंद सांगतोय, ताकाला जाऊन भांडलं पाहिजे काय गरज नाही आहे. मुक्ती, आपण मुक्तिकामी आहोत, पण मुक्तिकामी असूनही आपण काय आहोत, भगवंतांची सेवा करून कशी मुक्ती प्राप्त होईल म्हणून मुक्तीला आपण दुय्यम स्थान दिलेलं आहे. पण आपण मुक्तिकामी नसतोच तर आपण भगवत भक्तीला लागलो नसतो. लक्षात ना. आणि प्रभुपादांनी इथं तसं मग म्हटलंच नसतं. मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. ज्याची या भौतिक जगतावर अत्याधिक आसक्ती आहे त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच मी सुरुवातीलाच ह्या प्रवचनात काय सांगितलं, अनासक्तीरूपी शस्त्रानं आपण त्या वृक्षाच्या फांद्या काय केल्या पाहिजेत, तोडल्या पाहिजेत. खोबलं घेऊन नुसते आंबेच काढायचे नाही आहेत. बघ ना, काय म्हणतात तुमच्याकडे घळ म्हणतात ना, नाही, इथले आंबे सगळे काय आहेत, आभासी आहेत. त्या पाण्यात किती डुबकी मारली तरी आंबे हाती लागणार नाहीत. परंतु जर त्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याचा संभव असतो. यासाठी कृष्ण भावनाभावित भक्तांशी सत्संग करणे अत्यावश्यक आहे. कुठे गेले माताजी? प्रभुपाद सांगतायत काय, आपल्याला भक्तांच्या संघाशिवाय भक्ती मिळणार नाही. कोणच नाही. ते आज धावून आले तिकडून कळसोलीतनं. प्रभूजी काय सांगू तुम्हाला, म्हणते हे काहीतरी परिश्रम केले पाहिजे तर भक्ती भेटणार आहे. भालावलीत सत्संग आहे, कळसोलीतनं त्या ओणीत गेल्या, ओणीतनं गाडी करून राजापुरात आल्या, राजापुरातनं आमच्यावर इथं आल्या. एक स्त्री विचार करा, एकटी, त्यांना कळलं आहे. ही आस असली पाहिजे आपल्याला सत्संगाच्या ठिकाणी. यासाठी कृष्ण भावना भावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे. त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध करावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे. या प्रकारे मनुष्य भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य आहे. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकणार नाही. नुसती भगवी वस्त्र घातली, संन्यासी झाला दाखवायला म्हणून कोणी ह्या आकर्षणातून मुक्त होणार नाही. त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त असले पाहिजे. म्हणून 12व्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे भक्तियोग हाच वास्तविक वृक्षाच्या असत प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. भगवंताने भक्तियोगाचं विस्तृत वर्णन कशात केलं आहे, 12व्या अध्यायात केलं आहे. त्याच्यामध्ये भगवंताने सांगितलं की कसं कृष्ण भावनाभावित जीवन जगायचं आहे. या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे. 14व्या अध्यायात सांगण्यात आले आहे की भक्तियोग हीच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे आणि इतर सर्व प्रकारच्या विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झाल्या आहेत. या श्लोकातील परमम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वस्तुतः जगातील प्रत्येक कानाकोपरासुद्धा भगवंतांच्याच मालकीचा आहे, परंतु आध्यात्मिक जगत हे परमम अर्थात षड ऐश्वर्यपूर्ण असे आहे. कठोपनिषदामध्ये पण सांगण्यात आले आहे की वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश किंवा नक्षत्रांची मुळीच आवश्यकता नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. कठोपनिषदामध्ये पण हेच सांगितलं आहे. कारण संपूर्ण वैकुंठ जगत हे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीद्वारे प्रकाशित झाले आहे. त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने शक्य नाही. भगवंतांच्या परमधामाची प्राप्ती कशी होईल? भगवंतांना शरण जाण्यानंच होऊ शकते. भगवंतांना शरण जाणे म्हणजे काय? भगवंतांनी ज्या काय आज्ञा दिलेल्या आहेत, धर्मम तु साक्षात भगवत प्रणितम, सवय पुंसा परो धर्मो यथोर भक्तिरदोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. ह्या आज्ञा आहेत भगवंतांच्या. भागवतामध्ये सांगितलं हे काय? सवय पुंसा परो धर्मो म्हणजे तुमचा मनुष्य देहामध्ये परमधर्म काय असेल तर ते यतोर भक्तीर अधोक्षजे. अधोक्षज म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे जे इंद्रियातीत आहेत, इंद्रियांच्या माहितीच्या पलीकडे जे आहेत त्यांना अधोक्षज म्हटले. तर यांची भक्ती करणे हेच मनुष्य जीवनाचा परमधर्म आहे. आणि ती कशी असली पाहिजे? अहैतुक्य, कोणताही हृदयामध्ये हेतू न ठेवता, मुक्तिकामी पण नाही, मुक्तीची कामना पण नाही. भले ॲट द बिगिनिंग ऑफ डिवोशन
मुक्तीची इच्छा असू शकेल, पण ज्याला आपण वासुदेव सुत प्रभूंसारख्या एका सर्टन लेवलला येतो, तसं प्रभूंनी सांगितलं तसं कृष्णांची सेवाच करणे हाच जीवनाचा ध्येय बनतो आणि तेच जीवाची ह्याच देहामध्ये मुक्तावस्था असते. जो भगवंतांच्या बद्दलच जगायला शिकला आहे तो सदैव मुक्तावस्था ह्याची देही याची डोळा अनुभवत असतो. आणि ती अवस्था प्राप्त करणे म्हणजेच समाधी अवस्था प्राप्त करणे. समचित्त आपण भगवंतांच्या चरणीच राहू शकतो. समचित्त दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी आपण आपली इंद्रिय, कारण भगवंतच काय आहेत, गोस्वामी आहेत. ऋषिकेश इंद्रियांचे स्वामी कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण, म्हणून त्यांचं नाव एक आहे ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते, शास्त्रामध्ये वर्णन आलंय. काय ऋषिकेण म्हणजे ह्या इंद्रियाद्वारे, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण यांची सेवा करणे म्हणजेच भक्ती आहे. इच्छा नाही. आपण मगाचा प्रश्न होता इच्छा, ही भक्तीची व्याख्या झाली. भगवान श्रीकृष्णांचीच सेवा करणे ही भक्तीची व्याख्या झाली. आणि जीवाची मूलभूत इच्छा काय आहे, परमोच्च, की मला सदैव सुखी बनायचं आहे आणि मला कधी मृत्यू नको. ह्या दोन गोष्टींची पूर्तता निश्चित आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे काय, वैकुंठ. आता तिथं जायचं तिकीट कसं काढायचं ह्याचा मार्ग पण आपण आज चर्चा केला. कसं जायचं, कोणत्या गाडीत बसायचं हे पण सगळं. कोणती गाडी पाहिजे, भगवंतांच्या विशुद्ध भक्तांच्या सत्संगाची गाडी. त्या गाडीतून बसायचं की आपोआप आपलं तिकीट प्रोपा देऊन काढणार, काळजी करायची नाही. पण त्या गाडीत बसल्यानंतर काहीतरी नियमावली पाळायचे असतात ना. त्या गाडीत खिडक्या आहेत म्हणून खिडकीतनं बाहेर उडकी मारायची नाही ना. तसंच इथं सदैव नामस्मरण करा. नियमित माळ्यावरती 16 माळा जप करा हरे कृष्ण महामंत्राच्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आम्ही कोणालाही छुपा मंत्र देत नाही, काय आवश्यकता नाही. छुपा मंत्र कशाला कानात सांगायचं, काय गरज आहे. श्री संप्रदाय श्रीपाद रामानुजाचार्य त्यांना कानामध्ये मंत्र सांगितला होता त्यांच्या गुरूंनी, गोष्टीपूर्णांनी, थिरुगोष्टीवरला, आणि सांगितला की हा मंत्र तू कोणालाही सांगायचा नाही आहेस. ह्या मंत्राच्या उच्चारणानं तुला तात्काळ भगवत प्राप्ती होणार. पण श्रीपाद रामानुजाचार्य एवढे कृपाळू, करुणा भक्त असेच असतात. निस्सीम जो निस्वार्थ भक्त असतो तो कृपाळू असतो. तर ते लगेच त्या मंदिराच्या वरती गेले, एकदम टोकावरती, आणि तिथे लाऊडस्पीकर पुकारून सगळ्या गाववाल्यांना बोलवलं, लवकर या लवकर या, तुम्हाला मी आज मुक्तीचा मार्ग सांगणार आहे. सगळे गाववाले गोळा आले तसे यांनी लाऊडस्पीकरवरती अनाऊन्स करून टाकलं, ओम नमो नारायणाय. त्यांना गुरूंनी मंत्र दिला होता, 8 अक्षरी मंत्र. काय, ओम नमो नारायणाय. आणि ह्यानी बेंबीच्या देठापासून बोंब मारून सगळ्यांना मंत्र सांगून टाकला. त्यावर गुरु महाराज चिडले, म्हणाले, तू माझी आज्ञा काय केलीस, पाळली नाहीस, त्यामुळे तुझं पतन नरकात होईल. हे नम्रपणे म्हणाले, गुरु महाराज तुम्ही मला एकट्याला मंत्र सांगितला तर माझा एकट्याचाच काय होणार होतं, मला मुक्ती भेटणार होती. पण आज हा मंत्र हजारो लोकांनी ऐकला आहे आणि ते जसा त्याचा जप करतील, तसं तुम्ही जसं शास्त्रीय वचन दिलं की मुक्ती त्यांना सगळ्यांना भेटणार, तर ह्या हजारो लोकांना जर मुक्ती भेटणार असेल आणि त्यासाठी मी एकटा जर नरकात जाणार असेल तर मी अशा 1000 वेळा नरकात जायला तयार आहे. हा भगवंताचा भक्त. त्याबरोबर थिरुगोष्टीपूर्ण जे वयोवृद्ध होते त्याने त्यांच्या शिष्याच्या चरणावरती डोकं टेकलं आणि साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले की माझ्या गुरूंनी नाथ मुनींनी मला सांगितलं होतं की असा एक शिष्य तुला भेटेल की जो जगत कल्याणासाठी कोणत्याही गोष्टीची पर्वा करणार नाही. आणि मला कळून चुकलं की तो शिष्य दुसरा तिसरा कोणी नसून तो तूच आहेस. त्यामुळे आजपासून श्री संप्रदायाचा प्रमुख कोण, तूच असशील. लक्षात, असं भक्ताचं हृदय असलं पाहिजे. लपून नाही ठेवायचं आहे. गुप्त मला सांगितलं गुरुनी मंत्र करतोय काहीतरी नाही. ज्यावेळेला तुम्ही मोठ्यानं म्हणता, भगवंताचं नाव घेता रामकृष्ण, त्यावेळेला अवतीभोवतीला कित्येक जीव जंतू ते ऐकत असतात, वनस्पती ऐकत असतात, पशुपक्षी ऐकत असतात, त्यांचा पण उद्धार होऊन जातो. त्यामुळे कधी पण नामस्मरण मोठ्यानं करायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा भक्तिभाव आहे. इतरांना भगवंतांना वितरित करणं हा भक्तिभाव आहे. आपल्याकडे साठवून ठेवून काय नाही होणार, पावणार नाहीत भगवंत. स्वार्थी वृत्ती ठेवून काय होत नाही. वितरण करत सुटायचं. जेवढं काय तुम्हाला भगवान श्रीकृष्ण राम भेटलेत वितरण करत सुटायचं. मग तिथं स्वतःचं कम्फर्ट आणि
सोयी सवलती नाही बघायच्या. शरीर हे साथ देऊ दे न देऊ देत. तुकाराम महाराज अभंगात सुंदर सांगतात, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. त्या अभंगात आहे ना, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. काय झालं तरी चालतंय ह्याचं, पण नामाचा गजर सोडायचा नाही. गजर मोठ्यानं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इथं आज आपण थांबूया. सुंदर नामाचा गजर करूया कीर्तनामध्ये. श्रीमद भगवद्गीता की जगद्गुरु श्रील प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल.